मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता। क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। पहिलाच बॉल कॉट बिहाइंड, फलंदाजाला बाद, परतावा लागेल सूरज खडवला आणि आणखीन एक विकेटचं पतन होईल, धक्का लागेल चौथा टीम इनगाव संघाला, फलंदाज बाद। आपण पाहतोय सेलिब्रेशन पाहायला मिळालं सारा 11 चिखलोली टीमचं। सूरज कडव पास झाल्यानंतर आणखीन एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय। 5 बॉल 12 धावांची मॅच आपल्या बाजूने खेचून आणायची आहे। गोलंदाज अनिकेत सोरकादेचं स्वप्न आहे आणि आता आपण पाहतोय त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी आहे। पहिलाच बॉल ती विकेट आली आहे, म्हणजे कुठेतरी आत्मविश्वास या खेळाडूचा देखील दुणावलेला पाहायला मिळेल। येणारे 5 बॉल 12 ची गरज। आखू टप्प्याचा बॉल, बॅटची लिडिंग एज, झेलची संधी होती गमावली आहे, मिळेल एक सिंगल धाव आणि आता एका धावेने स्ट्राइक सुद्धा रोटेट या ठिकाणी करण्यात आली आहे। फार महत्वाची कॅच होती, एक धाव इथे मिळाली आहे। टीम इनगाव संघाला 4 बॉल 11 धावांची गरज आहे। जर एका 2 मोठे बटके या सामन्यामध्ये आले ना तर या सामन्याचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही आहे। टीम इनगाव संघ क्षमता त्यांच्याकडे सुद्धा आहे, परंतु प्रतिस्पर्धी टीम हाही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय। टीम इनगाव संघाला सामना जिंकायचे जरूर, परंतु टीम सारा 11 चिखलोली संघाला हार नाहीये मंजूर। मॅच जबरदस्त, 4 बॉल 11 धावांची गरज। वडा मॅच, जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स। अनिकेत सोरखादे एका बाजूने झुंजतायत, लढतायत, शेवटपर्यंत हा सामना तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे। राउंड विकेट फिल्डिंग सेट करण्यामध्ये वेळ घेत आहेत। स्ट्राइकिंगला रोशन, क्षमता आहे रोशनकडे सुद्धा। जवळ जवळ 5व्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे। राउंड विकेट रोशनसाठी हा बॉल यावेळेस ऑन साइडला बोलवला, मागे चाललाय, फाईन लेगला बीट करून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहावं लागेल। आणि आता इथे सेकंडचा कॉल, स्ट्राइक हवी आहे ती बॅटरला रोशनला आणि आता आपण पाहतो एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल। सेकंड साठी विकेट सॅक्रिफाइस। असं वाटलं होतं की चौकार षटकार तिथे मिळू शकला असता। बाज कदाचित फुलं करण्याचा प्रयत्न रोशनच्या वतीनं झाला असता, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही। डगआउट मध्ये सध्या तरी अजय ही चर्चा चालू असेल। अजय काठावले जे आमचे नामांकित स्कोरर आहेत या विभागामध्ये आल्यानंतर ज्याने मात्र अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, म्हणूनच समालोचकाच्या पाठीचा कणा हा गुणलेखक असतो। 3 बॉल 10 धावांची गरज आहे। थोडासा वेळात जोबेलीकर चषक या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा या ठिकाणी होणार आहेत। मुख्य मंचावरती 3 बॉल 10 धावांची गरज, परंतु आपण जाऊया मॅचच्या दिशेने। सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज अनिकेत, चांगली कमालीची गोलंदाजी त्यांनी केली आहे। अवघ्या 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेले आहेत। आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये उर्वरित 10 धावांची गरज आहे। स्ट्राइकिंगला रोशन, आपटी देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय। अंपायर सिग्नल नो बॉल चा कॉल, एक्स्ट्रा धाव जरूर मिळेल। अतिरिक्त चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय टाकावा सुद्धा लागणार आहे। संघाची धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे। 50 अप धावसंख्या, 61 धावांची गरज असताना 52 वरती पोहोचलाय तो इनगाव संघ। 3 बॉल 9 धावांची गरज। गोलंदाज अनिकेत आपण पाहतोय जितका दबाव फलंदाजावरती आहे ना अजय, तितकाच दबाव सध्या तरी गोलंदाजावरती सुद्धा। मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण अंडर प्रेशर क्रिकेट, सध्या दोन्ही संघ खेळतायत। 3 बॉल 9 धावांची गरज। एखादा चौकार, एखादा षटकार
सामन्याला खेचून आणेल टीम इंदगाव आपल्या बाजूने. जर एखादा डॉट बॉल विकेट आली ना तर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करेल या मॅच वरती. अधिराज्य गाजवेल सारा 11 चिखलोली संघ. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्ज झालेत. या अगोदर राऊंड विकेटने त्यानंतर ओव्हर द विकेटने. 3 बॉल 9 धावांची गरज. फ्रीटचा बॉल उघडा डोळे पहा नीट. आता या बॉल वरती असणारे फ्रीट. 3 बॉल 9 धावांची गरज. फुलटॉस बॉल यावेळेस क्लीन बॉल आणि आपण पाहतोय इथे फ्रीटचा बॉल आहे. पाहावं लागेल रन आउट. फलंदाज झाला बाद. कदाचित आपण पाहतो ही धाव मिळू शकली असती. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा या ठिकाणी रोशनला येता आलं असतं परंतु आता आपण पाहतोय स्वतः रोशनला माघारी परतावं लागणार आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये जेव्हा क्लीन बॉल झाला तेव्हा सेलिब्रेशन चिखलोली संघाचं सुद्धा पाहायला मिळालं परंतु त्यांना सुद्धा ठाऊक नव्हतं की हा बॉल फ्रीटचा होता. त्यानंतर रन आउट फलंदाज झाला बाद रोशन. आणि आता मला वाटतंय की डोक्याला हात लावण्याची वेळ आलेली आहे. 2 बॉल आणि आता 8 धावांची गरज. कारण या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाही आहे. फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपाने. असं वाटलं होतं की सिंगल धाव जर कंप्लीट झाली असती तर अजय 2 बॉल 8 धावांची आवश्यकता असती. कदाचित आपण पाहतो या अगोदर जे फुलटॉस चेंडू टाकण्यात आले होते ना 6 चेंडू त्याच्यावरती इंदगाव संघाने 27 धावा बनवल्या परंतु आता शेवटच्या मोमेंटला जे फुलटॉस बॉल होते ना त्यावरती धावा येत नाही आहेत त्याच्यावरती विकेट आलेले आहेत. हा इतिहास राहिलेला आहे. हा उलट फेर आहे या मॅचचा. 2 बॉल आणि आता 9 धावांची गरज. दोन बॉल आणि 9 धावांची गरज आहे. चला मॅच आपण लगेच कंटिन्यू करू. जाणता राजा शीळ हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. हो या ठिकाणी अंपायर सिग्नल बाईट बॉल. अजूनही मॅच बॅलन्स आहे. एक्स्ट्रा रन मिळेल आणि आता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणखीन एक अवांतर धाव गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज किरण विशे टॉस स्ट्राईक एंडला जयेश असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल मध्ये बनवायचे 8 धावा. जर या बॉलवरती चौकार षटकार आला ना तर सामना पुन्हा एकदा जिवंत होईल. सिद्धिविनायक इंदगाव वर्सेस सारा 11 चिखलोली या 2 संघांदरम्यान चालू असलेली मॅच. 2 बॉल 8 ची गरज. आणखीन एक बॉल खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. गोलंदाज आपण पाहतो दिशेपासून भरकट आहेत अजय काठवले. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये आणि सध्या तरी गोलंदाज त्याच पद्धतीची गोलंदाजी करतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी त्यांच्या सुद्धा अंगलट येऊ शकतो कारण आता 2 बॉल विजयासाठी 7 धावांची गरज आहे. किरण बिशेला मात्र सामना जिंकून द्यावा लागेल जर या मॅचचा हिरो त्यांना बनायचं असेल कारण शेवटच्या मोमेंटला हा सामना. आणखीन एक बॉल इथे नो टाकण्यात आलाय आणि आता अंपायर सिग्नल 1+1 आणि आता दुसऱ्या धावेसाठी लॉस स्ट्राईक एंडला आपण चेक करणार आहोत DRS. OUT फलंदाज असणारे बाद. किरण बिशेला परतावा लागेल बागारे आणि आता 2 बॉल 5 धावांची गरज.
एक मिनिट आपण थांबायचं आतमध्ये. किरण, एक मिनिट. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा 1 रन मिळणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा 1 धाव. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि आता 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. फ्रीडचा बॉल असणार आहे, लक्षात असू द्या, कारण हा सुद्धा या ठिकाणी 9 चेंडू टाकण्यात आलेला आहे. चला 2 बॉल 5 ची गरज. मॅच आपण कंटिन्यू करू. फ्रीडचा बॉल ड्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंगला जयेश आहेत आणि डॉ स्ट्रायकिंगला साहिल. 2 बॉल 5 धावांची गरज आहे. गोलंदाज अनिकेत. फ्रीडचा बॉल. 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 61 धावा चेस करत असताना 56 वरती पोहोचले आहे टीम सिद्धिविनायक इनगाव हा संघ. चला राऊंड विकेटने लगेच विनंती राहील, चिखलोली संघ जास्त बैल तुम्ही घेतायत. ऑलरेडी आयोजकांच्या वतीने सूचना येतात, कारण जो दिलेला वेळ आहे तुम्हाला त्या वेळेच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकिंगला जयेश. पहिलाच बॉल ऑल साइडला. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम सिद्धिविनायक क्रिकेट संघ.
हिंदगाव संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सारा 11 चिखलोली. काय जबरदस्त सामना जिंकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. जसा बॉल रडार मध्ये आला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहतोय टप्प्यामध्ये आणि लगेचच कार्यक्रम केलेला आहे टीम हिंदगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.